आज मी शॉपवर गेलो होतो, काम आलेलं होतं मिक्सरचं. शॉपवर जायच्या आधीच कस्टमरचा कॉल आलेला होता की भाऊ तुम्ही लवकर आहे, आमची डिस्क तुटलेली डायरेक्ट. त्यांच्या ट्रॅक्टरचं टायर फुटलं आणि डायरेक्ट डिस्कच बाजूला झाली. आणि ते आपले रेग्युलर कस्टमर असल्यामुळे आपण त्यांचं काम हातात घेतलं पहिले. आणि त्या मिक्सर वाल्यांचं काम असं होतं की ते मिक्सर लीक होतं. त्या मिक्सरला रबरची पॅकिंग असल्यामुळे आम्ही त्यांना ते पहिले खोलायला लावलं. या डिस्कचं काम एवढं रिस्की होतं, ते जर थोडं बी क्रॉस बसलं तर परत तिथं टायर बसायला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आम्ही त्याला पहिले वेल्डिंग करून घेतली, व्यवस्थित पॅकिंग करून घेतली. आणि कस्टमरला एवढी घाई होती की त्यांचं ट्रॅक्टर रोडवर पलटी झालेलं होतं. हे काम होत नाही तर परत या मशीनचं काम आलं. आणि या पावसाच्या वातावरणामुळे लाईट जाय करते, त्यामुळे आम्ही स्टार्ट तर केलं काम करायला. पण आता आम्हाला काय माहिती पूर्ण लाईट जाईल म्हणून रात्रभर सगळं काम केलं. आणि 4 वाजता जी लाईट गेली ती डायरेक्ट रात्री 11 वाजता आली. मग आम्ही या मशीनचं काम उद्या सकाळीच केलं. आणि आमचं सगळं वेल्डिंगचं काम बाहेर असल्यामुळे आम्हाला पाऊस आला की मशीन सगळ्या मध्ये घेऊन जावं लागतं. आणि पाऊस थांबला की परत बाहेर. माझी अर्धी मेहनत तर मशीन बाहेर आणण्यात आणि मध्ये नेण्यातच चालली जाते. म्हणताना बिझनेस करायचा तर कष्ट करावंच लागतील. आज पावसाचं वातावरण थंड असल्यामुळे त्यामुळे काम करायला बी काही अडचण नाही आली मला, नाहीतर मला रोज चटके खावं लागतं. कमेंट मध्ये सांगा कोण कोण असं हार्डवर्क करतं. तर आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करून घ्या. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.